नमस्कार शेतकरी बंधूंनो, जय महाराष्ट्र. काय बा शेती करताना केलीच पाहिजे, कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच आणि शेतीविषयी अद्ययावत माहिती असेल तेव्हाच. या व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंना आपण पाहणार आहोत गोट्याचे प्रकार, उभारणी व आराखडा. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या फेब्रुवारी 2025 या शेतकरी मासिकमध्ये हा एक चांगला लेख आहे. या लेखाविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गोट्याचे प्रकार, उभारणी, तसेच आराखडा कसा बनवायचा, पशुच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी चारा, पाणी, खाद्य, आरोग्य आणि निगा या गोष्टी ज्या जागेत केल्या जातात ती जागा म्हणजे जनावरांचा गोठा. या गोट्याची प्रमुख उद्देश गुरांचे ऊन, वारा, पाऊस यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत संरक्षण करणे हे आहे. आरोग्यदायक वातावरण राहावयास मिळावे आणि त्यांचे दैनंदिन व नित्यकालिक व्यवस्थापन सुयोग्य ठेवणे. गोठा चांगला असेल तर जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहते, जनावरांचे दूध उत्पादन वाढते. गोठा बांधताना शेतातील उंच असलेल्या जागेवर कठीण व सपाट जागा निवडावी, जेणेकरून गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी याची विल्हेवाट व्यवस्थित लावता येईल. या लेखामधून आपण जाणून घेणार आहोत जनावरांचा गोठा याविषयी सविस्तर माहिती. चला बघूया मित्रांनो. गोट्याचे प्रकार. ग्रामीण भागात स्थानिक हवामान व परिस्थितीनुसार जनावरांसाठी निवाऱ्याची सोय केली जाते. यामुळे विविध प्रकारचे गोठे पाहायला मिळतात. काही ठिकाणी पाचट छपराखाली, घराच्या पडवीत, सोप्यावर किंवा घराबाहेर भिंतीला लागून आडोशाला तयार करून गोठे उभारले जातात. तसेच काही ठिकाणी राहत्या घराच्या पाठीमागे बंदिस्त भागातही जनावरांसाठी निवाऱ्याची व्यवस्था केली जाते. दुसरीकडे शासकीय दुधाळशाळा, संशोधन संस्था, आधुनिक सहकारी दूधशाळा, सैनिक दूधशाळा आणि प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतावर स्तोत्रक पद्धतीने उभारलेले गोठे पाहायला मिळतात. गोट्याचा प्रकार आणि मांडणी ही प्रामुख्याने भौगोलिक परिस्थिती, हवामान, जनावरांची संख्या तसेच गोपालकाची आर्थिक स्थिती यावर अवलंबून असते. सध्याच्या काळात मुख्यतः पारंपरिक पद्धतीने गोठे आणि मुक्त किंवा खुल्या प्रकारचे शास्त्रीय गोठे अधिक प्रचलित असल्याचे दिसून येते. गोट्याचे प्रकार निवडताना स्थानिक हवामान, जमिनीची उपलब्धता आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेणे महत्त्वाचे असते. मुख्यतः दोन प्रकारचे गोठे प्रचलित आहे. एक, पारंपरिक गोठा. या पद्धतीत जनावरे एका ठिकाणी बांधून ठेवली जातात. गोठ्यात पूर्णतः छताने झाकलेले असतो आणि गळ्यात साखळीने किंवा दोरीने जनावरांना बांधले जाते. पारंपरिक गोठ्यामध्ये स्वच्छता राखणे सोपे असते, पण बांधकाम खर्च तुलनेत अधिक असतो. पारंपरिक गोठे हे मुक्त संचार गोठ्याच्या तुलनेत खर्चिक आहे आणि आता दिवसेंदिवस कमी लोकप्रिय होत आहे. जनावरांच्या संख्येनुसार पारंपरिक गोठे हे दोन प्रकारचे असतात. एक, पंक्ती किंवा एक रांग व्यवस्था आणि दुहेरी पंक्ती किंवा दोन समांतर रांग व्यवस्था. एक पंक्ती किंवा एकेरी रांग व्यवस्था. जेव्हा जनावरांची संख्या कमी असते तेव्हा गोठ्यात एकलग पंक्तीमध्ये जनावरे बांधली जातात. खाद्याच्या गव्हाणी बांधलेल्या असतात आणि वेगवेगळे मिल्किंग पार्लर असण्याची गरज नाही. तर मोठ्या कळपासाठी दुहेरी पंक्तीची व्यवस्था आवश्यक असते. दुहेरी पंक्ती व्यवस्था. जेव्हा जनावरांची संख्या जास्त असते तेव्हा त्यांना दुहेरी रांग व्यवस्थेत ठेवले जाते. गोट्याची दुहेरी पंक्ती पद्धतीत एकतर शेपटी ते शेपटी किंवा डोके ते डोके अशी पद्धत असते. व्यावसायिकांच्या पसंतीनुसार पाळली जाऊ शकते. आता बघूया आपण शेपटी ते शेपटी पद्धत. शेपटी ते शेपटी पद्धतीत जनावरे गोट्याच्या बाहेरच्या गव्हाणी बांधल्या जातात. येथे जनावरांचे डोके असते आणि शेपटी मधल्या बाजूस म्हणजे मध्यवर्ती मार्गीकडे असते. शेडच्या मध्यभागातून मध्यवर्ती भाग पुरविला जातो आणि या मार्गाच्या दोन्ही बाजू गटारात असते. या पद्धतीत जनावरांच्या नेहमी बाहेरून ताजी हवा
मिळू शकते आणि जनावरांपासून जनावरांमध्ये रोग पसरण्याची शक्यता कमी राहते. मध्यवर्ती पॅसेजमध्ये उभे राहून दोन्ही बाजूस दूध काढताना दूधवाल्याची तपासणी करणे शक्य आहे. जनावरांची साफसफाई आणि जनावरांचे शेण धुणे, विल्हेवाट लावणे या दोन्ही बाजूच्या जनावरांसाठी सोपे जाते. गाई म्हशीतील माज सहज ओळखता येतो. या पद्धतीचे शेपटी ते शेपटी गोटे बांधण्यात येतात. यामध्ये जनावरांचं बरंच अंतर राहतं, त्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास रोगराई पसरणे व त्यांचे मलमूत्र व्यवस्थित विल्हेवाट लावणे यासाठी ही पद्धत सोयीस्कर मानल्या जाते. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो IMP ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघूया आपण शेतकरी बंधूंनो, डोके ते डोके पद्धत. या पद्धतीत जनावरांच्या दोन रांगा समांतरपणे ठेवल्या असतात. दोन्ही रांगांमधील जागा चारा व पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाते. जनावरांसाठी तोंडे एकमेकांकडे असल्याने खाद्य व्यवस्थापन करणे सोपे होते. दोन्ही रांगांमध्ये मध्यभागी सेवा मार्गिका असते आणि या मार्गिकेच्या दोन्ही बाजूस गव्हाणी असतात. पाण्याच्या टाक्या किंवा पाईपलाईनमुळे जनावरांना सहज पाणी उपलब्ध होते. गोठ्यातील मागील बाजूस शेण व मूत्र काढण्यासाठी गटारे असतात. स्वच्छतेसाठी स्वतंत्र रस्ते असल्यामुळे शेण काढणे व साफसफाई करणे सोपे होते. या पद्धतीत आधुनिक उपकरणाचा वापर करून व्यवस्थापन अधिक सुलभ केले जाते, जसे की ऑटोमॅटिक चारा पुरवठा किंवा पाणी व्यवस्थापन. मोठ्या प्रमाणात जनावरे ठेवण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त आहे. अशा पद्धतीचा गोठा हा उभारला जातो डोके ते डोके पद्धतीमध्ये. आता बघूया शेतकरी बंधूंना आपण पारंपरिक गोठ्याचे फायदे आणि तोटे. याचे फायदे काय आहे? जागेचा कार्यक्षम उपयोग होतो, कमी जागेत अधिक जनावरे ठेवता येतात आणि चारा व्यवस्थापन व पाणी पुरवठा सुटसुटीत होतो. व्यवस्थापन सोपे. चारा देणे, पाणी पुरवठा व स्वच्छता व्यवस्थापन या सर्व गोष्टी एकाच मार्गाने करता येतात. निगराणीसाठी आणि देखरेखीसाठी वेळ व श्रम कमी लागतात. तोटे. सुरुवातीचा खर्च जास्त, खाद्याच्या गव्हाणी, पाणी पुरवठा यासाठी अतिरिक्त खर्च होतो. ही पद्धत राबविण्यासाठी प्रशिक्षण, मजुराची आवश्यकता असते. आधुनिक साधनसंपत्तीची गरज. मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री व साधनांचा वापर आवश्यक असल्याने छोटे शेतकरी ही पद्धत वापरण्यास अडचणीत येऊ शकतात. मुक्त संचार गोठा पद्धत. मुक्त संचार गोठा ही पद्धत आधुनिक आहे आणि शास्त्रशुद्ध पद्धती असून जनावरांसाठी अधिक नैसर्गिक व सोयीस्कर निवाऱ्याची व्यवस्था या पद्धतीमध्ये केली जाते. या पद्धतीत जनावरांना गोठ्यात एका ठिकाणी बांधून ठेवले जात नाही, त्याऐवजी त्यांना मोकळ्या जागेत वावरण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर कायम राहतो आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. या पद्धतीचा गोठ्यात गाई म्हशींना एकाच ठिकाणी बांधून न ठेवता दिवस रात्र मोकळे सोडले असते आणि फक्त दूध काढते वेळी स्वतंत्र दोहनगृहात व मिल्किंग पार्लरमध्ये नेऊन दूध काढले जाते. मुक्त संचार गोठ्याची रचना व वैशिष्ट्ये. मोकळा आवार. गोठ्यात जनावरांसाठी मोकळी जागा असते, तिथे ते स्वच्छंदपणे फिरू शकतात. या आवाराला कुंपण घालून सुरक्षित केले जाते. 2. सावलीसाठी शेड. उन्हाळ्यात जनावरांना सावली मिळावी यासाठी साध्या किंवा पक्क्या छपराचे शेड उभारला जातो. या शेडखाली जनावरे आराम करू शकतात. भोजन व पाणी व्यवस्था. जनावरांना स्वच्छ पाणी व सकस आहार मिळेल याची सोय गोठ्यातच केली जाते. जसे जनावरांना खाद्य सहजपणे उपलब्ध होईल यासाठी खाद्याच्या गव्हाणी मांडणीची काळजी घेतली जाते. 4. स्वच्छता व्यवस्थापन. गोठ्याच्या मोकळ्या आवारात नियमित स्वच्छता केली जाते. शेण,
मूत्र आणि उरलेला चारा याचा योग्य प्रकारे निपटारा करून गोठा स्वच्छ ठेवला जातो. नैसर्गिक हालचालींना प्रोत्साहन. जनावरांना मोकळ्या जागेत फिरण्याची संधी मिळाल्याने त्याचे नैसर्गिक हालचालीला वाढतात, ज्यामुळे त्यांची हाडे व स्नायू मजबूत राहतात. मुक्त संचार पद्धतीचे फायदे. जनावरांचे आरोग्य सुधारते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जनावरांच्या नैसर्गिक हालचालीमुळे दुग्ध उत्पादनात वाढ होते. व्यवस्थापन सोपे व कमी खर्चिक ठरते. जनावरांना आरामदायक आणि नैसर्गिक वातावरण उपलब्ध होते. जनावरांच्या वर्तनाचा अभ्यास केल्यास सुलभता मिळते. मुक्त संचार पद्धतीचे तोटे. अधिक जागेची आवश्यकता असल्याने काही ठिकाणी ही पद्धत अंमलात आणणे कठीण ठरते. सतत स्वच्छता आणि निगा राखावी लागते. पावसाळ्यात किंवा थंड हवामानात विशेष काळजी घ्यावी लागते. शेतकरी मित्रांनो, आता बघूया आपण गोठ्याच्या जागेची निवड. पशुसंवर्धन व्यवसायात यशस्वी होण्याकरता जनावरांसाठी गोठा बांधताना जागेची निवड करताना खालील बाबी विचारात घेऊन कराव्या. गावाबाहेर मुख्य रस्त्यालगत. गोठ्याची जागा ही गावाबाहेर मुख्य रस्त्यालगत असल्यास गावातील इतर गोठ्यातील जनावरांपासून संसर्गजन्य आजार होण्याची जोखीम कमी होते. आपला गोठा खरीददारांना सहज दिसेल आणि गोठ्यातील उत्पादित मालाची विक्री करणे सोपे होईल. तसे कच्चा माल आणणे, पशु आरोग्य सेवा सहज मिळते. बाजारपेठेपासून जवळ. गोठा बांधण्याची नियोजित ही शक्यतो शहर वा मुख्य बाजारपेठेजवळ असावी, जेणेकरून व्यवसायासाठी लागणारे पशुखाद्य इतर वस्तू ने-आण करणे सोपे होईल आणि माल खरेदी विक्री खर्चात कपात करता येईल. पाण्याचा निचरा होणारी जागा. गोठा बांधण्याची जागा ही सभोवतालच्या जमिनीपेक्षा उंच, मुरमाड, पाण्याचा सहज निचरा होणारी असावी, जेणेकरून गोठ्यात आर्द्रता राहून रोगजंतू वाढीकरिता तसेच बुरशी निर्माण होण्याकरिता पोषक वातावरण निर्माण होणार नाही. सुपीक जमीन. गोठ्याच्या जमिनीच्या सभोवतालचा चारा उत्पादनाकरिता सुपीक जमीन असावी, जेणेकरून लागणारा चारा घरच्या घरी निर्माण करता येईल आणि तो जनावरांना पुरवण्याकरिता अधिक कष्ट आणि पैसा खर्च होणार नाही. पाण्याची उपलब्धता. गोठ्याच्या नियोजित जागेवर चारा उत्पादन पिकण्याकरिता आणि साफसफाई ठेवण्याकरिता पाण्याची मुबलक उपलब्धता असणे आवश्यक आहे. वीज पुरवठा. गोठ्यात रोषणाई करणे, विविध विद्युतचलित यांत्रिक उपकरणे जसे चारा कुट्टी यंत्र, पाण्याची मोटार चालविणे इत्यादीचा उपयोग करणे. यासाठी गोठ्यात 24 तास वीज उपलब्ध असावी. गोठा बांधणीतील इतर महत्त्वाच्या बाबी. गोठा बांधताना बांधकाम साहित्याची जुळवाजुळव करताना उपलब्ध परिस्थिती कमी खर्चात परंतु टिकाऊ पर्यायाचा विचार करावा. गव्हाण व जनावरांना उभे राहण्याची जागेवर भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी शक्यतो गोठ्याची दिशा ही पूर्व-पश्चिम असावी. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल या पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग गुळगुळीत आणि काठ गोलकार असावा. चाऱ्यासाठी योग्य प्रकारची गव्हाण आणि प्रत्येक जनावरास हालचालीसाठी पुरेशी जागा मिळेल याची काळजी घ्यावी. गोठ्यातील आच्छादित भाग हा सिमेंट काँक्रीटचा परंतु निसरडा नसावा आणि मोकळा भाग हा शक्यतो मुरमाड किंवा भाजलेल्या विटा वापरून आच्छादित केलेला असावा. पशुचे शेण व मूत्र याचा विसर्ग सहज होण्याकरिता जमिनीस गव्हाणीकडून गटाराकडे 1.60 असा उतार दिलेला असावा. गोठ्यातील छत वजनाने हलके व कठीण टिकाऊ असावे. जनावरांना ताजे व स्वच्छ पाणी सदैव उपलब्ध राहण्यासाठी टाकी किंवा हौद बांधलेले असावे. गोठ्याचे छत कच्चा गोठा असेल तर लाकूड, बांबू, गवत, कौलेरू इत्यादी वस्तूपासून बनवलेले किंवा
पक्का असेल तर सिमेंटचे किंवा लोखंडी पत्रे अथवा फप्पट टिनाचे बांधकाम असावे. गोट्याची उंची 2 पाकी असेल तर साधारणतः 12 ते 14 फूट आणि दोन्ही बाजूस 9 ते 11 फूट असावी, किंवा 1 पाकी असेल तर एका बाजूस 10 फूट आणि दुसऱ्या बाजूस 8 फूट अशी असावी. गोट्याची रुंदी ही 30 फुटापेक्षा अधिक असू नये. असेल तर मग त्या प्रमाणात गोट्याची उंची वाढवावी लागते. गोट्याच्या लांबीच्या भिंती या 3 फूट उंच असाव्यात आणि त्यावर सुरक्षिततेच्या लोखंडी जाळी बसवता येऊ शकते, म्हणजे गोट्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल व हवा खेळती राहील. गोट्यात जनावरांना प्रवेश निर्गमन करण्यासाठी किमान 1.5 मीटर रुंद दरवाजे असावेत. गोट्याच्या कुंपणाचा मुख्य दरवाजा किमान 8 ते 10 फूट रुंद असावा. जनावरांचे शेण मूत्र गोठाबाहेर वाहून जाण्याकरिता गोट्याच्या कडेने योग्य आकाराचे गटार असावे. गोठा बांधताना जनावरांना इजा होऊ नये याकरिता बांधकामाचा पृष्ठभाग हा गुळगुळीत असावा. अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे गोट्याच्या बांधकामाच्या पद्धती. शेपूट ते शेपूट, डोके ते डोके आणि मुक्त संचार. तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार ज्या पद्धतीचा गोटा बांधायचा असेल त्या पद्धतीचा गोटा तुम्ही बांधू शकता. असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.